संतोष देशमुख मर्डर प्रकरणानंतर फक्त बीडच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे। मराठवाड्यातील अनेक भागात मोर्चे आंदोलने सुरू आहेत। या प्रकरणातील सर्व आरोपींना मकोका लावण्यात आला आहे। काही आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे। अजितदादांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली आहे। बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं वर्चस्व असून त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। निलंबित तालुका अध्यक्ष विष्णू चाटे यांच्यामुळे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे यांचं नाव आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती। यामुळेच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली आहे। तसेच तालुक्याची जी कार्यकारिणी होती ती देखील बरखास्त करण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे यांचं नाव आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। विष्णू चाटे हे केजचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष होते। मात्र या गुन्ह्यात त्यांचं नाव आल्यानंतर त्यांना तातडीने निलंबित करण्यात आलं होतं। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेक लोकांची चौकशी सुद्धा झाली, त्यांची तपासणी करण्यात आली होती। त्यानंतर सुनील तटकरे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली। जिल्हा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हा अध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहतील असं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळवण्यात आलं आहे। तसेच यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत। काल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्याच्या पक्षाचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये बीड जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीचा आढावा अजित पवार यांनी घेतला। त्यासोबत वाल्मिक कराड यांना मोका लागल्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आली होती। अनेक हिंस्र आंदोलने कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती, त्या संदर्भातील माहिती अजित पवार यांनी जाणून घेतली। या बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली। या भेटीत अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेतली। या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे परळीसाठी रवाना झाले होते। त्यामुळे आज धनंजय मुंडे परळीमध्ये काय भूमिका मांडणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे।